तर मुंबई दादरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात झाड कोसळलेलं आहे। झाड कोसळल्याने वाहनांचं मोठं नुकसान झालंय। मुंबईत झाड कोसळल्याच्या घटनांचं सत्र अजूनही सुरूच आहे। कालही दादरच्या फुल मार्केटमध्ये झाड कोसळलं होतं आणि आता शिवाजी पार्क परिसरात झाड कोसळल्याने हे मोठं नुकसान झालंय। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। निवृत्ती, आपण पाहतोय पुन्हा एकदा दादरमध्ये झाड कोसळल्याची घटना घडलेली आहे, काय सांगाल? नक्कीच मी सध्या शिवाजी पार्क परिसरामध्ये आहे आणि या शिवाजी पार्क परिसरामध्ये अर्ध्या तासापूर्वी झाड कोसळलं होतं। शिवाजी पार्क परिसराचा जो कठडा आहे, या कठड्याच्या बाजूला भलं मोठं झाड होतं आणि हे मुळासकट झाड जे आहे ते उजव्या बाजूहून डायरेक्ट डाव्या बाजूपर्यंत कोसळलेलं आहे आणि संपूर्ण रस्ता जो आहे तो रस्ता बंद झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। एका चारचाकीचं आणि दोन दुचाकींचं नुकसान जे आहे ते या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मात्र मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी अजून देखील या ठिकाणी पोहोचलेले नाहीत। अर्ध्या तासापासून ही दुर्घटना जी आहे ते या ठिकाणी घडली होती। मुंबई महानगरपालिकेला स्थानिकांनी तक्रार देखील केलेली आहे, मात्र अजूनपर्यंत या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचे कोणतेच कर्मचारी या ठिकाणी पोहोचलेले नाहीत। त्याच्यामुळे शिवाजी पार्कची ही वाहतूक जी आहे ती वाहतूक पूर्णपणे बंद झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय की मुंबईमध्ये झाड पडण्याच्या घटना ज्या आहेत त्या घटना वारंवार होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। काल मीनाताई ठाकरे मंडईमध्ये देखील त्या ठिकाणी झाड पडलं होतं आणि आज थेट ज्या ठिकाणी मोठी माणसांची लोकांची वर्दळ असते या ठिकाणी खरं तर हे झाड पडलेलं आहे। रविवारच्या दिवशी कमी प्रमाणात जे आहेत ते नागरिक या ठिकाणी येत असतात, अन्यथा दर दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याचं चित्र आपल्याला मुंबई दादर परिसरामध्ये पाहायला मिळतं। मात्र आज वर्दळ कमी असल्यामुळे मोठी दुर्घटना जी आहे ती मोठी दुर्घटना टळलेली आहे। समोर आपण चारचाकी वाहन पाहू शकतो की चारचाकीचं पूर्ण मोठं नुकसान जे आहे ते नुकसान या ठिकाणी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबई महानगरपालिकेला स्थानिक नागरिकांनी माहिती दिलेली आहे, मात्र मुंबई महानगरपालिकेचे कोणतेही कर्मचारी या ठिकाणी पोहोचले। धन्यवाद निवृत्ती, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।